नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? यावर्षीचा स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. अनेक मालिकांना पुरस्कार देण्यात आले, तर अनेक नायक आणि नायिकांना त्यांच्या कामासाठी नावाजण्यात आलं. स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात एक गोष्ट कायमच पाहायला मिळाली आहे की स्टार कुटुंबाचा भाग असलेले कलाकार मालिका संपल्यावरही अशा कार्यक्रमांना उपस्थित राहतात. स्टार प्रवाहाकडून त्यांना आवर्जून बोलावणं असतं. मात्र अभिनेत्री तेजश्री प्रधान यावर्षी कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. तिने स्वतः यामागचं कारण सांगितलं आहे. तेजश्री स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये मुक्ताच्या भूमिकेत दिसली होती. मात्र काहीच महिन्यापूर्वी तिने मालिकेचा निरोप घेतला. तिने मालिकेचा निरोप घेतल्यानंतर एका दुसऱ्या अभिनेत्रीची मुक्ता म्हणून निवड करण्यात आली. पुरस्कार सोहळ्याला या मालिकेतील सगळ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र तेजश्रीने या कार्यक्रमाला येणं टाळलं. त्याचं कारण तिने सांगितलं आहे. तेजश्रीने प्रेमाची गोष्ट ही मालिका रागात सोडली. मात्र असं असलं तरी तेजश्रीला स्टार प्रवाह वाहिनीने तिला बोलावून पाठवलं होतं. वाहिनीकडून तेजश्रीला आमंत्रण होतं, मात्र तेजश्रीने येण्यास नकार दिला. एका सोशल मीडिया पेजने दिलेल्या माहितीनुसार तेजश्रीला या सोहळ्यात गेली नाही, कारण ती म्हणाली, माझ्या मालिकेसोबत माझा स्टार प्रवाहासोबतचा प्रवास देखील संपलेला आहे. मला नवीन भूमिका मिळाल्यानंतर आमचं नातं नक्की जुळेल. तेव्हा मी नक्की स्टार प्रवाहाच्या पुरस्कार सोहळ्यात दिसेन. चाहते अजूनही तेजश्री मालिकेत परत येण्याची वाट पाहत आहे. तेजश्री प्रेमाची गोष्टमध्ये परतण्याची शक्यता नसली तरी ती दुसऱ्या एखाद्या मालिकेत नक्कीच दिसू शकते.